गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आपण 14वा अध्याय पाहणार आहोत. गुरुचरित्राचा 14वा अध्याय हा छोटा असला तरी सुद्धा बोध त्याच्यातून काय मिळतो ना ते फार महत्वाचं आहे. श्री गणेशाय नमः. नामधारक शिष्य देखा विनवी सिद्धासी कौतुका प्रश्न करी अतिविशेखा एक चित्ते परियेसा. आणि मागच्या अध्यायातली तुनच पुढं आलेले आहेत. मागल्या अध्यायामध्ये तो उदरव्यथेचा ब्राह्मण त्या व्यथेने पीडित होतो. त्यावेळेला सायमदेवांना महाराज म्हणतात की घरी घेऊन यायला मिष्टान्न घाल खायला. जाताना त्याला घेऊन जाताना महाराज म्हणतात तुम्ही पण भिक्षेशी चला म्हणून महाराज शिष्यांसहित त्यांच्याकडे येतात. त्यांची षोडशोपचारी यथासांग पूजा वगैरे करतात. त्यांना अत्यंत भक्तीने जेवण घालतात, खायला देतात. हे सगळं आपण पाहिलं. आणि त्याच वेळेला उदरव्यथेच्या ब्राह्मणाचा उदरव्यथा निघून जाते वगैरे सगळं आपण पाहिलं. पुढं काय झालं तर हे विनवतोय. नामधारकाला जिज्ञासा वाढली आहे, अजून जाणून घ्यायचं, अजून जाणायचं. तो म्हणतो की हां मग तो बरा झाला, पण नंतर पुढं काय झालं. तर पुढं काय झालं की असा विशेष प्रश्न म्हणजे की एकचित्ते परियेसा जे जे योगेश्वरा सिद्धमूर्ती ज्ञानसागरा पुढील कथा विस्तारा ज्ञान होई आम्हासी ऐसी. तर म्हणे पुढं काय झालं हे आम्हाला तुम्ही सांगा आणि त्यामुळे आम्हाला ज्ञान होईल असं तो म्हणतो. उदरव्यथेच्या ब्राह्मणासी प्रसन्न झाले श्री गुरु कृपेसी. त्या उदरव्यथा असलेल्या ब्राह्मणांवर महाराजनी कृपा केली. आणि पुढे कथा वर्तेली कैसी. पुढं काय झालं विस्तारावे विस्तारोनी म्हणजे ते अधिक विस्तारपूर्वक मला सांगा. एक शिष्या शिरोमणी भिक्षा केली त्याचे भवनी म्हणजे महाराजांनी त्यांच्याकडे भिक्षा ग्रहण केली. तयावरी संतोषोनी प्रसन्न झाले परियेसा. त्याच्यावर महाराज प्रसन्न झाले. गुरुभक्तीचा प्रकार पूर्ण जाणी द्विजवर पूजा केले विचित्र म्हणून आनंदे परियेसा. गुरुभक्ती कशी करावी हे त्याला कळलंय. गुरुभक्तीचा प्रकार पूर्ण जाणी द्विजवर गुरुभक्ती कशी करतात हे त्याला कळलंय. इतकंच नाही तर त्यांनी मी आताच बोललो की काय त्याचं कसा भक्त आहे ते येईलच, मी पुढे सांगणारच आहे. तर गुरुभक्तीचा प्रकार पूर्ण जाणे द्विजवर पूजा केले विचित्र म्हणून आनंदे परियेसा. म्हणून महाराजांना आनंद आहे. तया सायमदेव द्विजासी श्री गुरु बोलती संतोषी. पुन्हा ते सांगतायत की सायमदेवाला जो ब्राह्मण आहे सायमदेव त्याचं नाव आहे त्याला श्री गुरु महाराज म्हणतात भक्तभावे वंशोवंशी माझी प्रीती तुझवरी. माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि माझे जे भक्त आहेत तुझ्या वंशामध्ये माझी भक्ती करणारेच भक्त निर्माण होतील. ऐकून श्री गुरुचे वचन सायमदेव नमन करून. गुरु महाराजांचं वाक्य ऐकून त्यांनी नमन केलं आहे सायमदेवाने. माथा चरणी ठेवून म्हणजे पायावर डोकं ठेवून नमिता झाला पुन्हा पुन्हा आणि पुन्हा पुन्हा महाराजांना त्यांनी नमन केलेलं आहे. जय जयाजी सद्गुरु त्रिमूर्तीचा अवतारो अविद्यामाये दिससी नरो वेदा अगचरू तुझा महिमा. तर ते म्हणतात की जय जयाजी जगद्गुरु तुम्ही जगद्गुरु आहात. त्रैमूर्तीचा अवतारू साक्षात ब्रह्मा विष्णू महेशाचा अवतार आहात. अविद्यामाये दिससी नरू आम्ही अविद्येमध्ये आहोत, आम्ही अज्ञानी आहोत म्हणून आम्हाला दिसताना तू नर दिसतोय. मग आम्हाला एक सामान्य माणूस वाटतो. पण वेदा अगचरू तुझा महिमा जो गोचर होत नाही, जो जाणून येत नाही, दृष्टिगोचर म्हणजे दृष्टिक्षेपात येणारा आणि तो दिसणारा समोर त्याचं ज्ञान होतं असं
आणि वेदा अगोचरू म्हणजे त्याचं ज्ञान होत नाही, समजून येत नाही, जो आकळून येत नाही. का वेदा अगोचरू का? ते नेती नेती शब्द न ये अनुमाना असं म्हटलंय. वेद काय म्हणाले? नेती नेती, त्याचं स्वरूप कसं आहे तर ते जाणता येत नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे. आपल्याला देवीची आरती माहिती आहे, नरहरी सोनारानं लिहिलेली ती आरती आहे. दुर्गे दुर्गट भारी तुझविण संसारी, अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी. ही आरती आपण म्हणतो. त्याच्यामध्ये ती ओळ आहे, चारही शमले परंतु न बोलवे काही, साही विवाद करता पडले प्रवाही, तेतू भक्ता लागी पावसी लवलाही. चारी वेद तिथे असं लोकांना वाटतं की तिथे चारी पुरुष असेल तर श्रमलो म्हणायचं आणि स्त्री असेल तर श्रमले म्हणायचं, तर असं नाही आहे ते. तर चारी म्हणजे काय तर तिथे संख्या 4 हे 4 वेदांचं वेद दर्शवतात, हे कळायला पाहिजे. आपल्याकडे तसं आहे ना, तर हे लक्षात घेणं आहे. म्हणजे एक जेव्हा म्हटलं संख्या 1 आली तर ब्रह्म आहे, 2 म्हटलं तर प्रकृती आणि पुरुष आहे, 3 असेल तर त्रिगुणात्मक, 4 असेल तर 4 वेद, 5 असेल तर विसरलो 5 पंचमहाभूते, 6 असतील तर षड विकार, 7 असतील तर 7 पाताळ. अशा पद्धतीने संख्येमधून बोध होतो. 8 असतील तर अष्टवसू, 9 असेल तर लक्षात नाही आता ते संख्या. आपल्याकडे संख्येने बोध आहे, त्याच्यातून लगेच कळतं. 11 म्हटलं की एकादश रुद्र म्हणजे 11 रुद्र आहेत तसं आहे. 10 म्हटलं की 10 दिशा, दशो दिशा असं आपण म्हणतो ना, तर 10 दिशा. तर अशा पद्धतीने संख्येने बोध होतो. त्याच्यामुळे जेव्हा आरतीमध्ये आपल्याला सर्वांना म्हणायचे चारही शमले परंतु न बोलवे काही, आणि साही विवाद करता पडलो नाही म्हणायचं, पडले प्रवाही. कारण 6 ही वेदाची अंग आहेत, षडांग म्हणतात. षडविकार जसं होतो तसे षडांग सुद्धा संख्येने दाखवतात. साही शिणले म्हणजे कुठले? छंद, निरुक्त, व्याकरण वगैरे जे आहेत ते छंद आहेत, आणि त्याच्यामुळे त्याचा अनुमान लावता येत नाही, त्याचं स्वरूप आकळता येत नाही. म्हणून तो उल्लेख असा केलाय की चारही शमले परंतु न बोलवे काही, साही विवाद करता पडले प्रवाही, ते तू भक्ता लागी पावसे लवलाई. तू तुझा भक्त जो असेल ना तुझा, तर त्याच्या समोर तो अख्खे प्रगटच होते. त्यामुळे हे बघ, हे असं दिसतं, हे सगळं गुह्य तू उघडं करतेस. पण ज्ञानाच्या मार्गाने शोधायला जाऊ तर तू मिळेल की नाही, तुझं स्वरूप आकळेल की नाही. पण भक्तीने गेलो तर तू साक्षात प्रगट होते. तर इथेच आहे, आणि इथे गुरुभक्ती जाणणारा सायमदेव आहे म्हणून तसे उल्लेख आहेत, आणि म्हणून न मागता त्याला आशीर्वाद आहे. आणि तो वेदांना अगोचर असा महिमा आहे गुरुभक्तीचा किंवा गुरुचा. वेदा अगोचरू तुझा महिमा, विश्वव्यापक तुची ओसी. तो विश्वव्यापक आहे. या विश्वामध्ये अशी एक जागा नाही आहे की जिथे परमेश्वर नाही आहे. आपल्याला प्रल्हादाची कथा तेच सांगते ना. प्रल्हादाला सांगते, काय रे तुझा तो नारायण त्या खांबामध्ये आहे का? तर म्हणाले हो खांबामध्ये पण. आणि रागानं तू त्याच्यावर प्रहार करतो आणि खांब तुटतो आणि त्याच्यातून नरसिंह प्रगट होतात. तो खांबात सुद्धा आहे. म्हणून तो विश्वव्यापक आहे. चराचर व्यापूनही दशांगुळे उरलेला तो आहे. म्हणून विश्वव्यापक तुची ओसी. ब्रह्मा विष्णू व्योमकेशी. ब्रह्मा विष्णू आणि व्योमकेश. केशी व्योम म्हणजे आकाश, आणि आकाशा
ज्याचं आकाशासारखे ज्याचे केस आहेत असा एक अर्थ आहे. आणि हे संपूर्ण आकाश अवकाश हे त्या केसांनी व्यापून राहिलेलं आहे असा तो व्योमकेशी म्हणजे शंकर. धरले स्वरूप तू मानवासी, आणि तू मनुष्य रूप घेऊन आलेला आहेस. भक्तजन तारावया, भक्तजनांना तारवण्यासाठी, तारण करण्यासाठी, रक्षण करण्यासाठी तुम्ही अवतरलेला आहात. आपल्याकडे जी अवतार परंपरा आहे त्या अवतार परंपरेचं अवतार का घेतात परमेश्वर, तर त्याची कारणं भगवद्गीतेत सांगितल्या. त्यातलं परित्राणाय साधूनाम, जे साधू सज्जन लोक जे आहेत त्यांचं परित्राण करणं, त्यांचं रक्षण करणं म्हणजे भक्तजन तारावया. त्यांचं रक्षण करण्यासाठी, त्यांचं तारण करण्यासाठी हे पहिलं उद्दिष्ट असतं. दुसरं विनाशायच दुष्कृताम, दुष्कृत्याचा विनाश करणं, दुष्कृत्यावर मात करून सत्कृत्याकडे, सद्वर्तनाकडे, लोकांचा कल वाढवण्यासाठी. आणि तिसरं कार्य आहे धर्म संस्थापनार्थाय, धर्माची घडी व्यवस्थित घालण्यासाठी, धर्माचं रक्षण करण्यासाठी, ते तसे दूत तयार करण्यासाठी आणि आचरण कसं करावं हे सांगण्यासाठी परमेश्वराचा अवतार आहे. आणि परमेश्वर शिकवत नाही, त्याच्या कृतीतूनच आपल्याला शिकायला मिळतं. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे ते भक्तजन तारावया हे त्यांचं पहिले उद्दिष्ट आहे. तव महिमा वर्णावयासी शक्ती कैसी आम्हासी. परमेश्वरा हे गुरुनाथा, तुझा महिमा वर्णमयाला वर्णन करायला शब्द थिटे पडतात, कल्पना तुकडी पडते. ती वर्णन करण्यासाठी शक्ती नाही आमच्याकडे, नाही कल्पना शक्तीच नाही आमच्याकडे, ना आमच्याकडे प्रज्ञाशक्ती आहे, ना बुद्धिशक्ती आहे. इतकं तो अगाध आहे, गुरुतत्व इतकं अगाध आहे. मागणे एक तुम्हासी कृपा करणे गुरुमूर्ती. ते म्हणतात की माझं एक मागणं आहे तुमच्याकडे, कृपा करा. माझे वंश परंपरी, माझ्या वंशामध्ये परंपरेने पुढे 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 भक्ती द्यावी निर्धारी. तो काहीही मागत नाहीये. तो म्हणतो तुमची भक्ती माझ्याकडे द्या, आमच्या घराण्यात तुमची सेवा झाली पाहिजे. असा एकही करंटा निघाला नाही पाहिजे आमच्याकडे की जो गुरुचे चरण विसरेल किंवा गुरुभक्तीपासून दूर जाईल. असं नको आहे. तो गुरुभक्ती मागतो. माझे वंश परंपरी भक्ती द्यावी निर्धारी. आणि इह सौख्य, या इथे सौख्य आणि पुत्रपौत्री द्या, आणि अंती द्यावी सद्गती. आणि शेवटी काय मागतो? सद्गती मागतो. ऐशी विनंती करुनी पुनर्पी विनवी करुणावचनी. असं म्हणून तो करुणावचनाने त्यांना विनवतोय महाराजांना. तो म्हणतोय की सेवा करतो द्वारी यवनी, यवनाकडे, या मुस्लिम अशा बादशाकडे मी नोकरी चाकरी करतो. महाक्रूर असे तो महाक्रूर आहे. प्रति संवत्सरी ब्राह्मणासी घात करतो जो बहुवश, प्रत्येक वर्षी ब्राह्मणाची हत्या करतो. याची कारणे आम्हासी बोलावी तसे पर्यसा. आम्हाला तो बोलवत आहे, मला जावं लागेल, आज माझी पाळी आलेली आहे, आज माझी हत्या होणार आहे. गंमत घ्या गुरुभक्ती कशीचा करतोय तो. त्यांना आधीच माहिती आहे बादशाहचा फतवा आहे की तुला लगेच हजर व्हायचं आहे, पण महाराज येणार आहेत. त्यांनी चेहऱ्यावर दुःख दाखवलेलं नाही आहे. रांगोळ्या वगैरे काढून महाराजांचं स्वागत कसं केलं त्याचं वर्णन आलेलं आहे. रांगोळ्या काढलेल्या आहेत. जिचा पती आता मरणाऱ्या बादशाकडे जाऊन, ती जाखाई त्याची पत्नी आहे, पतिव्रता असा उल्लेख केला जिचा विशेषक, ती महाराजांची सेवा करते,
ती महाराजांची षोडशोपचार पूजा करते त्या सायन देवाबरोबर. पण आपल्या घरावर आपल्या कुटुंबावर एवढं मोठं संकट आलंय हे ती पत्ता लावून देत नाही. अर्थात महाराज त्रिकाळ ज्ञानी आहेत, हा भाग वेगळा, पण चेहऱ्यावर दुःख नाही दाखवत. ती त्याच आनंदानेच दोघं जण सेवा करतात, महाराजांसाठी जेवण तयार करतात. त्या विप्राला, जो उदरव्यथेचा विप्र आहे त्याला व्यवस्थित जेवण वाढतात. महाराजांची पूजा करताना महाराजांचे जेवढे शिष्य आहेत, जे महाराजांबरोबर आलेत, त्यांना ते वंदन करतात, त्यांची सेवा करतात. पण चेहऱ्यावर की आज काही क्षणांचा मी राहिलेला आहे आणि मी आता मरणार आहे, याचा थांग पत्ताही कोणाला लावून देत नाहीत. म्हणजे ही खरी गुरुभक्ती आहे की अतीव संकटामध्ये सुद्धा तुम्ही डळमळीत नाही झाले पाहिजे. गुरुवर पूर्ण विश्वास असला पाहिजे. ही गुरुभक्ती म्हणून पुढे आलेलं आहे की गुरुभक्ती कशी करायची तू जाणतोस. तर नाहीतर एका महाराज आल्याला रडगाणं चालू केलं असतं, महाराज तुम्ही आले बरं झालं, आज माझं हे झालं असतं, असं तो म्हणतच नाही. आल्यानंतर यथोचित सत्कार आणि सन्मान आणि पूजा सर्व करून महाराजांच्या चरणाशी लागून सर्व त्याने विधिवत केलेलं आहे. आणि मग सर्व झाल्यानंतर तो सांगतोय की तो जो यवन राजा आहे तो प्रत्येक संवत्सराला, प्रत्येक वर्षी ब्राह्मणाची हत्या करतो. आणि आज माझा नंबर आलेला आहे, माझा क्रमांक आलाय, मला त्यांनी बोलवलेलं आहे. जाता तयाजवळ आपण, मी जर त्याच्याजवळ गेलो निश्चय घेईल माझा प्राण, माझा तो प्राण घेणार आहे. आणि योगायोगस भेटी झाली तुमची म्हणून मरण कैसे आम्हासी. कारण महाराजांचं चरण किंवा महाराजांचं दर्शन हे तुमच्या जीवनातले सगळे कुयोग काढून टाकतात. आणि जो काळ ज्याचा दास असेल तर त्याला काय, गुरुच्या भक्ताला मरणाचं भय काय, असा भाग आहे ना. त्यामुळे तो म्हणतो की मरण कैसे आम्हासी, संतोषुनी गुरुमूर्ती, संतोषुनी श्री गुरुमूर्ती अभय देती तयाप्रती, त्याला अभय देतात, म्हणे घाबरू नकोस. गुरुची कृपा अशी आहे की त्याचं चरण वंदन करत राहिलात, चरणांची सेवा करत राहिलात, दृढ गुरुभक्ती केली तर कळी काळाला सुद्धा पुरुष जिंकतो. तो भक्त त्या कळी काळाला सुद्धा जिंकतो. हे आधी सुद्धा गुरुचरित्रामध्ये आलेलं आहे. कळी काळाशी जिंकितो नर, असे ती वाक्य. आपल्याला आठवत असेल की जेव्हा कळतं की स्वामीसूत यांनी महाराज म्हणजे अन्न घेत नाही, आजारी आहेत आणि देह सोडण्याची भाषा करतायत, तर महाराज हे माझ्या आधी जाऊन येत आणि महाराजांचा मृत्यू मी पाहू शकणार नाही आहे, म्हणून स्वामीसूत म्हणतात की पहिलं मी जावं. आणि स्वामीसूतांनी अन्न त्याग केला, अन्न खाणं घेच नाही. आणि इथं महाराजांना जेव्हा कळतं की स्वामीसूतांनी अन्न त्याग केलेला आहे, त्यावेळेला स्वामीसूतांना वारंवार बोलणं पाठवलेलं आहे अक्कलकोटवरून मुंबईला, म्हणजे गिरगाव तिथं पाठवलेलं आहे. पण स्वामीसूत महाराजांची ती आज्ञा मान्यच करत नाही, ते येतच नाही. स्वामीसूतां म्हणतात जर मी महाराजांचं दर्शन घेतलं तर माझं आयुष्य वाढलं, म्हणजे अगदी फास्ट घ्यायचं ठरलं तर दोरी तुटेल. त्यामुळे ते आले नाहीत. आणि ते आले नाहीत, मग महाराज ते म्हणतात की तोप लावून ठेवलेली आहे, त्याला लवकर बोलू आपण. महाराज की महाराजांसमोर तो आला नाही, महाराजांनी बोलून पण आला नाही. आणि
त्यांनी प्राण सोडला. कारण माझ्या आधी गुरूंनी जावं, गुरूंनी देहत्याग करावा, अवतार समाप्ती करावी, हे त्यांना रुचणारं नव्हतं किंवा तो वियोग ते सहन करू शकत नव्हते. आणि महाराजांच्या जाण्याच्या आधीच मी गेलेलो बरा, ही ती गुरुभक्ती आहे. आणि म्हणून त्यांना स्वामीसूत म्हणतात. स्वामींचा मुलगा. महाराजांचे अनेक भक्त झाले, स्वामीसूत म्हणजे स्वामीसूत एकच झाले. तसंच इथे महाराजांच्या चरणांचं दर्शन जरी झालं किंवा महाराजांना समोर जाऊन दर्शन घेतलं, त्यांचं रूप न्याहाळलं, तरी त्याची कृपा इतकी अगाध होऊन जाईल की मग मला मृत्यू नाही आला. हे जसं त्यांचं आहे तसं सायमदेवांनी दर्शन घेतलं आहे आणि त्याला विश्वास आहे की यमन मला मारण्यासाठी बोलवत आहे. मारण्यासाठी म्हणजे मी आज मरणार आहे, पण तुमचे दर्शन झाले, भेटी झाली, त्यामुळे मला मरण कैसे आम्हासी, आम्हाला मरण नाही असं ते म्हणतात. संतोषोनी गुरुमूर्ती. महाराज समाधानी होतात. गुरुमूर्ती अभय देती तयाप्रती, त्याला अभय देतात. विप्रमस्तकी हस्त ठेवती, त्या ब्राह्मणाच्या सायमदेवाच्या डोक्यावर हात ठेवतात. चिंता न करी म्हणून या. ते म्हणाले चिंता करू नकोस, भय सांडूनी त्वा जावे, जा म्हणे निश्चिंत जा, निर्भयपणे जा. क्रूर यमना ते भेटावे, त्या क्रूर यमनाला जाऊन भेट. संतोषोनी प्रिय भावे, आणि उलट तो तुला प्रेमाने पाठवेल. संतोषीनी प्रिय भावे, पुनरेबी पाठवेल आम्हा प्रती, तो परत आमच्याकडे पाठवेल. तुला काही होत नाही जा म्हणे. जोवरी परतूनी तू येसी, जोपर्यंत तू येत नाही ना तोपर्यंत मी इथे थांबतो. असो आम्ही भरवसी, आम्ही इथं आहोत. तू आलोयास, तू आलिया संतोषी, तू समाधाने जेव्हा परत येशील, जाऊ मग येथून या, मग आम्ही निघून जाऊ. निजभक्त आमचा तू होसी, निजभक्त तू आमचा होशी, परंपरी वंशवंशी. आणि तो भक्त असा होईल की ती भक्ती तुझ्या वंशवंशामध्ये राहील. अखिलाभिष्ट तू पावसी, अरे सर्व प्रकारची अभिष्ट किंवा सर्व इच्छा तुझ्या ज्या आहेत त्या सर्व पूर्ण होतील. वाढे संतती तुझी बहुत, तुझी भरपूर संतती पुढे वाढेल, तुझा वंशवृक्ष विस्तारेल. तुझे वंश परंपरी, तुझ्या वंशामध्ये परंपरेने पुढे 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 सुखे नांदती पुत्रपौत्री, सुखाने नांदतील. अखंड लक्ष्मी तुझे घरी, तुझ्या घरामध्ये अखंड लक्ष्मी राहणार आहे. निरोगी शतायू नांदाल, तुम्ही शतायू नांदाल, निरोगी नांदणार. हे महत्त्वाचं आहे. 100 वर्ष आयुष्य दिलं पण म्हातारपणामध्ये चालता येत नाही, बोबडी वळली आहे, शुगर वाढली आहे, असं नाही. महाराज निरोगी असं पण म्हणतात. निरोगी आणि शतायू हे महत्त्वाचं आहे. शतायू झाले पण निरोगी नसले तर काय? तर निरोगे शतायू नांदाल, ऐसा वर लाधोन निघे सायनदेव ब्राह्मण, जेथे होता तो यवन गेला त्वरित त्याच जवळी. आणि नंतर असा वर जेव्हा लागला की तू शतायुष्य वगैरे होणारच आहे, हा आशीर्वाद महाराजांचा मिळाल्यावर तो अगदी लगेच त्या यवनाने बोलवलेला आहे, यवन राजाने, तिथे तो गेलेला आहे. गेला त्वरितच असा आलेला आहे. त्वरित म्हणजे लगेच गेलेला आहे. कालांतक यमदेखा, कालांतक म्हणजे काळाचं सुद्धा अंत करणारा असा जो यम आहे तसा कालांतक यमदेखा. यवन दुष्ट परियसा, असा दुष्ट असा तो यवन आहे. ब्राह्मणा ते पाहता कैसा, त्या सायमदेवाला पाहिलं त्याने, त्या ब्राह्मणाला ज्वालारूप होता झाला आणि असा रागाने लाल लाल झालेला आहे. विन्मक होऊन ग्रांत. त्याच वेळेला काय झालं, तो मागे फिरला. समोरासमोर होते, त्याने पाठ केली, मागे फिरला आणि गृहात गेला, त्याच्या घरामध्ये गेला. कसा गेला यवन कोपता, रागाने गेला. विप्र झाला भयचकित. विप्र तो ब्राह्मण चकित झाला की अरे मला पाहिलं, मारलं नाही आणि हा कुठे गेला अचानक. मनी श्री गुरु ध्यात असे, आणि मनामध्ये मरणासाठी आलाय स्वतः की आता चला मरणार आहे, गुरुचं ध्यान करत त्यांना ध्यात तो आलेला आहे त्यांच्याजवळ. आणि इथे काय झालं, कोप आलिया ओळंबयासी,
केवी स्पर्श अग्निसी. अरे जी वाळवी असते ना, वाळवी, ती अग्नीला कशी, त्या लाकडाला अग्नीला वाळवी लागते, पण अग्नीमध्ये लाकूड घातलं की ते पहिले वाळवी जी आहे ती पळून जाते, कारण ती आगीला घाबरते, मृत्यूला घाबरते. तसा प्रकार झाला. कोप आलिया ओळंबयासी केवी स्पर्श अग्निसी. श्री गुरुकृपा असे ज्यासी काय करील यवन दुष्ट. अरे महाराजांची कृपा त्याच्यावर आहे, तर तो यवन दुष्ट काय करणार आहे, काय करू शकतोस. गरुडाची पिली आसी. अरे गरुडाचं पिल्लू असतं, गरुडाची जी पिल्लं असतात, हां, सर्प स्पर्शे, सर्प कैसा डसी त्या. गरुडाच्या पिल्यासी सर्प कैसा डसी. गरुडाच्या पिल्लाला सर्प कधी चावायला जाईल का त्याच्या घरट्यामध्ये? जाऊ शकत नाही, जाणार नाही. का? गरुडाची पिल्लं आहेत ती. आणि तसाच गुरुकृपेचा ज्याच्यावर मिळालेली आहे, ज्याच्यावर गुरुची कृपा आहे, असा तो भक्त आहे, तर काय हिंमत आहे की यवन त्याला मारेल. याच्यासाठी हे अतिशय सुंदर उदाहरण दिले की गरुडाच्या पिलियासी सर्प कैसा डसी. सर्प डसू शकणार नाही गरुडाच्या पिलाला. तैसा त्या ब्राह्मणासी असे कृपा श्री गुरुची. तशी कृपा त्याच्यावर आहे. एखादे सिंहासी ऐरावत केवी ग्रासी. अरे ऐरावत नावाचा जो हत्ती आहे, ऐरावत म्हणजे हत्ती, हां, काय हिंमत आहे की सिंह त्याला हे करायचं? नाही करू शकत. श्री गुरुकृपा ज्यासी कळी काळाचे भय नाही. अरे महाराजांची कृपा, गुरुची कृपा ज्याच्यावर आहे त्याला कळी काळाचे भय नाही. ज्याचे हृदयी गुरुस्मरण भय कैसे तया दारुण. त्याला भय कसं? ज्याच्या हृदयामध्ये सतत गुरुस्मरण आहे त्याला भय कसलं? त्याला कुठलं दारुण म्हणजे अतिशय भय नाही त्याला. काळ मृत्यूनं बाधे जाणं. अरे काळ मृत्यू जवळ उभा राहणार नाही तर अपमृत्यू काय करील, तर अपमृत्यू कसा होईल त्याचा. ज्यासी नाही मृत्यूचे भय. अरे ज्याला मृत्यूची भीती नाही आहे, का गुरुकृपा झाले शतायुषी नांदतील तुम्ही सगळे, असं जेव्हा म्हणताय त्यावेळेला ज्यासी नाही मृत्यूचे भय, त्यासी यमन करील काय. तो यमन काय करणार आहे? श्री गुरुकृपा ज्यासी होय यमाचे भय नाही तया. त्याला यमाचं भय नाही. गुरुकृपा ज्याच्यावर होईल त्याला. ऐसिया परी तो यवन. अशा पद्धतीने तो यवन गृही निघाला भ्रमे करून. काय कळतच ना, भ्रमिष्ठसारखं झाला आणि गेला. दृढ निद्रा लागता जाणं. शरीर स्मरण नाही त्यासी. शरीराचं भान राहिलं नाही आणि दृढ निद्रा असं ग्लानी यायला लागला, बेशुद्ध व्हायला लागला वगैरे असं व्हायला लागला. त्याला शरीर स्मरण नाही, देहाचं भान राहिलं नाही. हृदय ज्वाळा होऊन त्यासी. हृदय ज्वाळा म्हणजे हृदयामध्ये प्रचंड जळजळ निर्माण झाली त्यासी. जागृत होऊन परी असी. आणि तो जागा होऊन जेव्हा झाला, हां, होऊन परी असी प्राणांतक व्यथेसी. कष्ट तसे त्यावेळी जेव्हा त्याला जाग आली, त्या मृच्छेतून बाहेर आला, तेव्हा कळलं की मला खूप प्राणाचा अंत, प्राण निघेल अशी त्याला त्या व्यथेने तो कष्टतोय. स्मरण नसे काही. तो ब्राह्मण आलाय का आलाय वगैरे, ज्याला मी मारणार होतो त्याला काही आठवत नाही. म्हणे शस्त्र मारतो घाई, मी शस्त्राने त्याचा घात करेल. हं, आणि छेदन म्हणजे त्याला काही स्मरण नाही. म्हणे शस्त्र मारतो घाई, छेदन करतो अवयव पाही. विप्र एका आपणासी. आणि त्याला काही आठवत नाही, फक्त त्याला एवढं आठवतं की मी जेव्हा बेशुद्ध झालो, मूर्छागत झालो, आणि त्या अवस्थेमध्ये एक कोणीतरी ब्राह्मण आला आणि त्याच्या हातात शस्त्र आहे, आणि तो शस्त्र घेऊन त्या राजाला म्हणते, स्वप्न पडतं की मला मारतोय आणि माझे अवयव म्हणजे अवयव सगळे शरीराचे अवयव तोडतोय. विप्रयकापणासी. स्मरण झाले त्यावेळी. आणि नंतर त्याला आठवलं की तो ब्राह्मण आला ज्याला आपल्याला मारायचं, तो स्मरण झाले त्यावेळी
धावत गेला ब्राह्मणाजवळी, त्या सायमदेवाच्या जो आहे ब्राह्मण त्याच्याकडे गेला, लोळत असे चरणकमळी आणि त्याच्या चरणावर लोळू लागला, लोटांगण घातलं, म्हणे स्वामी तुझी माझा, तूच माझा स्वामी आहे. कारण याला मारणार तेवढा हा प्रकार झाला. तू ते पाचारले येथे कमणी, तुला कोणी बोलवलं इकडे, म्हणे चल 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 निघ. तू ते पाचारले येथे कमणी, जावे त्वरित परतुनी, म्हणे पुन्हा निघ म्हणी. तो वस्त्रे भूषणे देऊनी निरोप देते तैवेळी. आणि उलट त्या ब्राह्मणाला वस्त्र आभूषण वगैरे दिली आणि सन्मानाने त्याला परत पाठवलेला आहे. संतोषुनी द्विजवर, तो सायमदेव नावाचा ब्राह्मण संतोषुनी समाधान पावनी आला ग्रामी स्वतः, तो गावामध्ये आलेला आहे. गंगा तिरी जाय लवकर श्री गुरु दर्शनासी, आणि तो गंगा तिरी श्री गुरूंच्या दर्शनाला गेला. देखोनी श्री गुरुसी, त्यांनी गुरुला त्यांनी पाहिलं. नमन करी भावेसी, आणि त्याने अत्यंत भावनेने, अगदी भक्तिमय भावनेने, प्रेमाने स्तोत्र करी बहुसी, ते स्तोत्र करू लागला. सांगे वृत्तांत अत्यंत, आणि काय झालं ते सांगितलं. संतोषोनी श्री गुरुमूर्ती तया द्विजा आश्वासिती, आणि महाराजांनाही आनंद झालेला आहे. तया द्विजा आश्वासिती, त्याला आश्वासन दिले. दक्षिण दिशे जाऊ म्हणतील, मी दक्षिणेला जातो, म्हणजे साऊथला. स्नान तीर्थयात्रेसी, स्नान संध्या तीर्थयात्रा करण्यासाठी मी जाणार आहे. ऐकून श्री गुरुचे वचन, गुरूंचं वचन ऐकून विनमी तसे कर जोडून, आणि महाराजांना तो हात जोडून विनंती करतो. न विसंबे आता तुझे चरण, आपण मी येईन समागमे. आता मी हे पाय तुमचे सोडणार नाही, मी तुमच्याबरोबर येतो. तुमचे चरणा विणे देखा, राहू न शके क्षण एका. संसार सागर तारका, तूच देवा कृपा सिंधू. सायमदेवाची काय अवस्था आहे बघा, की आता तुमच्या चरणा विणे देखा, राहू न शके क्षण एका. मी तुमच्या चरणाशिवाय एकही क्षण राहू शकत नाही. या अवस्थेला पोचणं ना, ही ती भक्तीची किती उच्च पातळी असेल. कल्पना करा की त्या अवस्थेला तो गेलाय, की महाराजांच्या चरणाशिवाय का महाराजांशिवाय मी राहूच शकत नाही. सायमदेवाची ही जी कथा आहे, स्वामी सुद्धा म्हणजे की महाराज नसतील तर मी राहू नाही शकत, आणि देह त्याग करतात आधी अन्न पाणी सोडून. ही गुरुभक्ती आहे. तुमचे चरणाविणे देखा, राहू न शके क्षण एका. संसार सागर तारका, संसार सागरामधून तू तारण करणार आहेस, तो तारका. तूच देवा कृपा सिंधू, अरे तू कृपेचा सिंधू आहे, सागर आहे, कृपेचा सागर. उद्धरावया सगरासी, सगरा जे आहेत त्यांना उद्धरावयासाठी गंगा आली भूमीसी. गंगा जशी भगीरथ प्रयत्न करून जशी गंगा आणली, तशी तैसा स्वामी आम्हासी दर्शने उद्धार आपला. तसाच त्या सागरांना मुक्ती मिळवण्यासाठी, आणि सागरांनी गंगा पृथ्वीवर आणली, आणि त्यांनी स्नान केलं वगैरे सगळं. महाराजांचं दर्शनानेच ते सगळं झालं. दर्शने उद्धार आपल्या, भक्तवत्सल तुझी ख्याती. महाराज भक्तवत्सल आहेत. आम्हा सांडणे काय नीती, आम्हाला कसं काय सोडून जाणार आता तुम्ही, तुम्ही भक्तवत्सल आहात ना. म्हणजे वासरू ओरडू लागलं ना, तर गाय हंबरायला सुरुवात करतात, जिथून असेल तिथून धावा देते. वात्सल्य हा शब्द आहे ना, तो गायीच्या प्रेमाला आहे. वत्स म्हणजे वासरू, आणि वासरासाठी गायीच्या मनामध्ये जे असतं ते वात्सल्य, आणि आपण ते वात्सल्य आईशी जोडलेलं आहे. म्हणून आईचं प्रेम असतं. म्हणजे समानार्थी शब्दामध्ये प्रेमाला समानार्थी शब्द काय, की वात्सल्य, प्रीती. पण वात्सल्य, प्रेम, प्रीती, स्नेह हे सगळे
समानार्थी वाटत असले तर त्याच्यामध्ये थोडे थोडे भेद आहेत, छोटे छोटे पातळ पडदे आहेत. बापाच्या प्रेमाला वात्सल्य नाही म्हणत, किंवा एखाद्या प्रेयसीचं प्रेम आहे एखाद्या प्रियाकरीवर, तर ती असं म्हणणं नाही माझं तुझ्यावर वात्सल्य आहे. त्याच्या प्रेमाला वात्सल्य नाही म्हणत, त्याला प्रीती म्हणतात. बापाचं असतं ते प्रेम असतं, पण आईचं असतं ते वात्सल्य असतं. तर त्यामुळे महाराज हे भक्तवत्सल याचा अर्थ आहे की महाराजांचे हृदय आहे ना ते आईच आहे, आईच्या भावनेचं आहे, आणि म्हणून ते भक्तवत्सल आहेत. आणि महाराज भक्तवत्सल याच्यासाठी आहेत की स्मरण करताच हजर राहते. दत्त महाराजांचं वैशिष्ट्य असं आहे की स्मर्तृगामी आहे. दत्त अवतार जे आहेत आणि स्मरण करताच तुमच्यासाठी धावून येणार. म्हटलं ना, आई म्हणते की आता तुम्ही जाणार तर भेटी कशी काय होणार. कारण नृसिंह सरस्वती महाराज म्हणतात की ज्या ज्या वेळेला तू माझं स्मरण करीन तर मी तुझ्याजवळ असेल. ते हेच आहे, म्हणून ते भक्तवत्सल आहे. म्हणून भक्तवत्सल तुझी ख्याती आम्हा सांडणे काय नाही, मग आम्हाला सोडून काय जात आहेत. सवेची येऊ हे निश्चिती, म्हणून मी चरणी लागली, मी पण येतोय तुमच्याबरोबर. येणे परी श्री गुरुसी विनवी विप्र भावेसी. आणि अशा पद्धतीने तो विप्र सायमदेव नामाचा विप्र हा त्यांना म्हणजे त्या भावनेने तो महाराजांना शरण जातो. संतोषोनी विनयासी श्री गुरु म्हणती त्यावेळी. आणि महाराज आनंदित होऊन प्रेमानं त्याला सांगतात, काय सांगतात, संतोषोनी विनयासी, विनयाने सांगतात. श्री गुरु म्हणती त्यावेळी, त्यावेळेला महाराज त्याला सांगतात, कारण असे आम्हा जाणे. आणि मला जाणं गरजेचं आहे. तीर्थे असती दक्षिणे, तिथे तीर्थस्थान आहे दक्षिणेला, साऊथला दक्षिणेला बरीच तीर्थ आहेत. पुनर्मी आम्हा दर्शन देणे, पुन्हा म्हणे आपली भेट होणार आहे. संवत्सर पंचदशी, अरे 15 वर्षाने आपली भेट होणार आहे आता. आणि गंमत अशी की बरोबर 15 वर्षानंतर महाराजांची आणि त्यांची भेट झालेली आहे. म्हणजे लक्षात घ्या, महाराजांनी सगळं वेल प्लॅन स्क्रिप्ट आहे त्यांची, कोण कधी भेटणार आणि कोण कधी जाणार. म्हणजे जरा जगाला सांगितलेलं आहे की मी नृसिंह सरस्वती महाराजांच्या अवतारामध्ये आपली शेवटी अंतकाळी तुझी भेट होणार आहे. आणि तो यवन राजा त्याला स्फोटक होतो, शेवटी कोणाकडून बरा होत नाही, आणि शेवटी तो महाराजांजवळ येतो आणि त्याची भेट होते. म्हणजे महाराज हे विधिलेख महाराजांनीच लिहिलेलं आहे, आणि महाराजांच्या इच्छेनेच हे सगळं घडतं आहे. ही जाणीव पण भक्तामध्ये पाहिजे. मी सुखामध्ये अति सुखात असेल तर ही जाणीव पाहिजे की महाराजांच्या इच्छेने घडत आहे. मी आज सुखात आहे ते महाराजांच्या इच्छेने आहे, आणि मी अतीव दुःखामध्ये आहे तर ते म्हणतात की महाराजांच्याच इच्छेने आहे. कारण मी किती ज्या दुःखामध्ये सुद्धा त्यांच्याशी किती जवळीक साधून आहे, यासाठी हे पाहण्यासाठी ही भावना असली पाहिजे. संवत्सर पंचदशी 15 वर्षाने भेटले आम्ही तुमचे ग्रामासमीप, अरे तुझ्या गावाच्या जवळच वास करू हे निश्चित. आणि त्याचं गाव होतं कडगंजी. कडगंजी आणि गाणगापूर 20 किलोमीटर आहे. वास करू हे निश्चित. कलत्र पुत्र इष्ट भ्रात, अरे तुझे बायका पोरं नातेवाईक वगैरे सगळे तुम्ही आम्हा भेटावे. 15 वर्षांनी भेटायला ये, भेट होईल आपली. हां, न करी चिंता असा सुखे, काही काळजी करू नका, सुखाने राहा. सकळ अरिष्टे गेली दुःखे, अरे तुमची सगळी अरिष्ट गेलेली आहेत, सगळी दुःख गेलेली आहेत. म्हणून हस्त ठेवती मस्तकी, आणि असं म्हणून त्याच्या डोक्यावर हात ठेवतात. भाग देती तये वेळी, आणि ते भाग देतात की हो. भाग म्हणजे आणावा का हा शब्द आहे ना. भाग म्हणजे शपथ सांगते, शपथ व निश्चयानं सांगतात की आपली भेटी होणार आहे. ऐसे सांगुनी, ऐसे परी सांगुनी श्री गुरु निघाले तेथून, असं सांगून महाराज तिथून निघून गेले. जेथे असे आरोग्य भवानी, तिथे आरोग्य भवानी आहे. बैजनाथ महाक्षेत्र, ते बैजनाथाला तिथे महाक्षेत्र म्हणजे मोठे क्षेत्र आहे बैजनाथ, तिथे गेलेले आहे. समस्त शिष्यांसमवेत, सर्व शिष्यांच्या समवेत श्री गुरु आले तीर्थ पाहत, आणि सर्व शिष्यांसहित महाराज तीर्थयात्रेला पाहण्यासाठी गेले. प्रख्यात असे बैजनाथ, आणि असं प्रसिद्ध असं ते बैजनाथ क्षेत्र आहे. तेथे राहिले गुप्त रूपे, आणि तिथे गुप्त रूपाने राहिले.
कोणाला ओळख दिली नाही, पाळख नाही, कोणाला भेटले नाही, काही नाही, काही नाही, गुप्त रूपाने राहिले. नामधारक विनवी सिद्धासी, नामधारक पुन्हा सिद्धाशी विनवत आहे, काय कारण गुप्त व्हावयासी, का गुप्त राहिले, का आपला परिचय लपवला, का निप्रगट झाले. होते शिष्य बहुअसी, त्यासी कोठे ठेवले, आणि ते गुप्त झालं ठीक आहे, मग एवढे शिष्य होते ते काय कुठे गेले, ते कुठे ठेवले त्यांना. गंगाधराचा नंदन सांगे गुरुचरित्र वर्णन, सिद्धमुनी विस्तारून सांगे नामधारकासी. आणि सरस्वती गंगाधर हे सगळं लिहितायत, की हा सगळं चरित्र जे आहे ते विस्तारूनही सिद्ध नामधारकाला सांगतात. पुढील कथेचा विस्तार सांगत असे अपरंपार, मन करुणी एकाग्र ऐका शोते सगळीक. पुढील कथेचा विस्तार हा अगदी एकाग्र मनाने तुम्ही ऐका. अपरंपार असा महाराजांचा महिमा आहे. वास सरस्वतीचे तिरी, सायनदेव साचारी, या गुरु ते निर्धारी, वस्त्रे भूषणे दिली. आणि सरस्वतीच्या तीरावर असताना सायनदेवा साचारी, तया गुरु ते निर्धारी, वस्त्रे भूषणे दिली. त्यांना सायमदेवानी महाराजांना वस्त्र वगैरे दिलेली आहे. गुरुचरित्र अमृत सायमदेव आख्यान येत, यमन भय रक्षित, थोर भाग्य त्याचे. आणि जिथे सायमदेवाचं आख्यान आलेलं आहे ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे, आणि यवनापासून त्याचं रक्षण केलं आणि त्याचं भाग्य थोर आहे असं ते म्हणाले. इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वत्पाख्याने सिद्धनामधारक संवादे दुष्ट यवन शासनम नाम चतुर्दशोध्याय. श्री गुरु दत्तात्रेयार्पितमस्तु. ओवी संख्या 51. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय.